ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंति प्रचोदयात। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रणतानां प्रसिद्धं त्वं देवी विश्वतिहारिणीं त्रैलोक्यवासिनीं बीयें लोकानां वरदा भवम्। विदेहि देवी कल्याणं विदेहि परमाश्रियम्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजति। ॐ द्वां द्वारवासिनीभ्यां नमः। ॐ शां शाकिनीभ्यां नमः। ॐ सं सर्वमङ्गलाभ्यां नमः। ॐ कौमारीभ्यां नमः। ॐ चिं चित्रघण्टाभ्यां नमः। शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यातिर्हर्ते देवी नारायणी नमोस्तुते। युवराज, आता तूप अर्पण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। 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 थांबा! ताबडतोब हा विधी थांबवा। जी। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। पंत एवढा विधी पार पडू द्या। नाही, हा विधी पार पाडला जाणार नाही। कारण हा विधी थांबवण्याचे आदेश आहेत आम्हाला। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय। आदेशात कारण लिहिलंच असेल पंत? नाही, आदेशामध्ये कारण लिहिलेलं नाहीये। मग तुम्ही सांगा। आम्ही इथे कारण सांगण्यासाठी आलो नाही। ओम ऐं ह्रीं क्लीं आम्हाला नियुक्त केलंय हा विधी थांबवण्यासाठी। पंत, हा विधी आम्ही होऊ देणार नाही। हा होम आम्ही पेटू देणार नाही। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। अभिषेक विधीत कोणताही व्यत्यय येणार नाही। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय। शंभूराजे, हे ठीक नाही। हा आमचा अपमान आहे। हे कृत्य गैर आहे। असं करू नका। हे कृत्य करण्याची परवानगी नाहीये तुम्हाला। युवराज, तुम्ही घोर अपराध करताय। ओम ऐं ह्रीं क्लीं। आता माझी खात्रीच झाली। हा अभिषेक करून तुम्ही स्वतःच राजाच घोषित करणार आहात। त्यासाठीच हा कलशाभिषेक असतो। ऐका युवराज, ऐका। हे कृत्य स्वराज्याच्या हिताचं नाहीये, महाराजांच्या हिताचं नाहीये। महाराजांना जेव्हा हे कळेल तेव्हा त्यांना खूप दुःख होईल। ऐका युवराज, ऐका। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै। ओम ऐं ह्रीं क्लीं त्या तलवारी मागे घ्या। मागे घ्या म्हणतो ना मी। युवराज, तुम्ही भ्रमात असाल की आम्ही एकटे आहोत, पण आम्ही एकटे नाही। खुद्द पिलाजीराव आम्हाला मदत करताय आणि आमची फौज शृंगारपुराच्या वेशीवर उभी आहे।
आम्हाला कल्पना आहेच, पण तुमच्या फौजेला आमच्या 4000 लढाऊ अश्वदळानं घेरलंय याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. बाळाजी पंत चिटणीस, काय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. कारवाई करावी लागेल. कारवाई कसली? रायगडावरून आदेश आलाय. स्वतः बाळाजी चिटणीस आल्यात अभिषेक थांबवायला, आणि युवराजांनी ऐकलं नाही तर त्यांना अटक करावी लागेल, आणि त्यावेळी आपण त्यांना मदत करावी असा आदेश आलाय. आता आदेश आहे म्हटल्यावर पाळायला पाहिजेच की. अहो काय करताय? त्यातून काही झालं तरी दादासाहेब आपले जावई आहेत. ताईसाहेब अशा अवघडलेल्या, काय वाटेल त्यांना? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय आनंद होतोय असं वागताना? जसा आदेश तसं वागावं ह्यातच समद्यांचं हित आहे. आपला जावई, आपली लेक आम्हाला बी प्यारी आहेच की, पण आम्ही सरदार या स्वराज्याचे. महाराजांनी विश्वास टाकलाय आमच्यावर. आजवर कधी कर्तव्यात कसूर झालेली नाही. आणि आता पोटात माया, ममता, प्रेम आहे म्हणून कामगिरी नाही केली तर काय तोंड दाखवणार आम्ही महाराजांना? पण काही झालं तरी आपलं जवळचं नातं आहे. नातं आहेच की, ते कोणी सरले? तुम्ही बी जाणता आमचं दाजी साहेब आम्हासनी जीवापेक्षा प्यार आहेत. आज पातुरी एक सबूत खाली पडू दिला नाही त्यांचा. आबा म्हणतात ते बी खरं आहे. अहो स्वराज्याचा आदेश आहे, तो डावलून कसा चालेल? आणि सांगितलेल्या कामात कसूर घडली, पुढचा मनसुबा हुकायचा आमचा. आणि आम्हाला बी वाईट वाटत. एकीकडे लेकीची माया, जावायचं प्रेम, आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य, स्वराज्यासाठीचं कर्तव्य. म्हणजे तुम्ही जाणार अटकेसाठी? कर्तव्याचं पारडं कधी बी जडच असतं. त्याच्या दुसऱ्या बाजूत माया, ममता, प्रेम, नातीगोती नाही तोलता येत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. युवराज, तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही एवढे बदलाल असं आम्हाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तुम्ही आमच्यावर तलवार रोखली. एक नाही, 4 तलवारी रोखल्या. हे चांगलं नाही. हे रिवाजाला धरून नाही. युवराज, हे तुम्हाला शोभणारही नाही. मी स्वराज्याचे चिटणीस आहोत, आणि स्वराज्याच्या चिटणीसांना असं तलवारीचा धाक दाखवून हे गैरकृत्य करणं, याचा तुम्हाला जाब द्यावा लागेल, आणि तोही महाराजांना. युवराज, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. हे थांबवा. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही काय करताय ते. मला तुमच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा वाटतोय म्हणून सांगतोय युवराज. थांबवा. तुमचा वैरी म्हणून नाही, तुमचा हितचिंतक म्हणून सांगतोय. अशी मनमानी करू नका. ऐका युवराज, तुमच्या भल्यासाठीच सांगतो. आगीत तुपाची धार नका टाकू, भडका उडेल. तुम्ही या ज्या समिधा टाकता आहात, या गैरसमजाच्या समिधा आहेत. नका टाकू त्या. त्याची काही गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही अडचणीत याल. कमी करा युवराज, आगीचा लोळ कमी करा, नाहीतर आम्हाला अटकेचा आदेश बजवावा लागेल. राजा, राजा, राजा. काय रे मैपती, काय झालं?
राजा आत तलवारी निघाल्यात. तलवारी होय, बाळाजी पंतासनी तलवारी लावल्यात. काय देवी समोर तलवारी काढल्या. जी. अरे देवा. ऐपा, आपल्या फौजाला तयार राहायला सांग. पण जी. गणूजी काय करताय? रायगडाच्या आदेशाचं पालन. रुचिराचं धीरा धीरानं घ्या. तुगा याक म्हणता याक होईल. त्यात आपली पोरगी फोटोशी आहे. अहो पण हे दाजी साहेबांनी कळायला पाहिजे का नको? अहो त्यासनी कळत नाही म्हणून चालेल का आपल्याला? आणि हे बघा, याच्या पुढे कंच बी पाऊल टाकताना जरा विचार करून टाकावा लागेल. आबासाहेब, तुम्ही 2 दगडावर पाय ठेवायला निघालाय. ते मला काय ठाव नाही. या वक्ताला मी फक्त पुरीचा विचार करतोय. असं करू नका. ऐका आमचं. पुढं लई अडचणी होतील. मंत्रिमंडळाच्या विरोधात जाणं परवडणार नाही आपल्याला. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. देहि सौभाग्य आरोग्यम देहि मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जयी. युवराज, माँ काली मातेच्या साक्षीनं या मंगल कलशावर 5 नद्यांच्या जलाने, गाईच्या दुधाने, मधुरसानं अभिषेक संपन्न झालेला आहे. आता आपल्या राजरक्ताचा अभिषेक करायचा आहे. माँ भद्रकालीचं नाव घ्या आणि आपल्या अंगठ्याच्या रक्ताचा अभिषेक करा. जय माँ भद्रकाली. जय भद्रकाली. जय महाभद्रकाली. जय चामुंडा देवी. जय चामुंडा देवी. जय महिषासुरमर्दिनी. जय महिषासुरमर्दिनी. जय काली. जय काली. शांती शांती शांती. युवराज, अभिषेक संपन्न झाला. आपल्या विरोधात कलिरूपानं वावरणाऱ्या लोकांचा बंदोबस्त महाकाली करेलच. माँ भद्रकालीचं दर्शन घ्या आणि त्यानंतर तुम्ही दानदक्षिणा करू शकता. जय माँ भद्रकाली. जय माँ भद्रकाली. आम्हाला ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. शेवटी आलेच ना बाळाजी पंत. दादासाहेब भीती थांबवतील. हा रायगडाचा आदेश आहे. पण दादासाहेबांच्या स्वभावानुसार त्यांनी नाही जुमानलं तर बाळाजी पंत दुखावतील आणि त्यांच्याशी गैरवर्तणूक करणं चांगलं नाही. आम्हाला समजलं नाही. बताशीबाई, बाळाजी पंत हे नेहमी युवराजांची बाजू घेणारे, त्यांच्यावर खूप प्रेम करणारे, आणि ते जर दुखावले जाणार असतील तर ते आपल्या हिताचं नाही. चला.
युवराज, युवराज ऐका ना आमचं. आशीर्वाद द्या बाळाजी काका. अनायसे तुम्ही रायगडावरून आलात. अनायसे? होय अनायसे. आम्हाला खूप वाटत होतं या अभिषेकाच्या वेळी रायगडावरची कोणीतरी वडीलधारी व्यक्ती असावी. आई चंडीनं तीही इच्छा पूर्ण केली. त्या आशीर्वाद. आशीर्वाद हे असे घ्यायचे असतात तलवारीच्या धारेवर? तुम्ही कुठं फुलं घेऊन आला होता की आशीर्वाद घेऊन आला होता? आमच्या अटकेचे आदेश तर घेऊन आला होता. यावं लागलं. आलात ते बरंच झालं. शृंगारपुराच्या वेशीवरच तुमच्या धारकऱ्यांनी आम्हाला अडवलं आणि बंदोबस्तात इथपर्यंत घेऊन आले. तलवारीच्या सावलीत सुरक्षित आणलं तुम्ही होतात म्हणून इथपर्यंत येऊ तरी. म्हणजे आमच्या इथल्या लोकांचा समज झालाय. रायगडावरून आमच्यासाठी जी माणसं येतात, ज्या गोष्टी येतात, त्या आम्हाला त्रास देण्यासाठीच असतात. म्हणून आमचे मावळे जरा नाराज. रायगडावरून कोणी आलं तर धावून जातात आणि यात दोष सर्वस्वी त्यांचा नाही. मग दोष आहे तरी कुणाचा? ते तपासून बघावं लागणार. हे असं या अघोरी लोकांबरोबर ओम रीम क्लीमचे मंत्र म्हणत? बाळाजी पंत, आपण स्वराज्याचे चिटणीस आहात. त्यामुळे बोलताना जबाबदारीचं भान ठेवून बोलावं. हे सगळे भक्ती मार्गातले लोक आहेत. त्यांच्या सोबत आम्हाला आनंद मिळतो, शांती मिळते आणि आम्ही शक्तीचे उपासक आहोत. ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही शक्तीचे उपासक झालात या शृंगारपुरात आल्यानंतर. आलो नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून पाठवून दिलं. बाळाजी पंत, जर तुम्हाला सत्याची एवढी चाड असेल तर कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का आम्ही रायगडावर राहत नाही ते? का स्वराज्याचा युवराज स्वराज्याची राजधानी सोडून इथे शृंगारपुरात राहतो? पण ही वेळ का आली? ही वेळ का आली याचा एकदा तरी विचार केला? खूपदा केला. उत्तर नाही मिळालं. तुम्ही सांगा. कदाचित तुमच्याकडून या सगळ्या गोष्टींची उकल होईल. उकल नाही, अटक करायला आलोय आम्ही. लक्षात घ्या, अभिषेक बंद करा असा आदेश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही अभिषेक पूर्णत्वास नेला. एक कार्य पार पडलं. आता आम्हाला आमचं कार्य पार पाडू. जरूर, पण त्याआधी आतल्या दालनात या बाळाजी काका. आम्ही इथे बाळाजी काका म्हणून आलेलो नाही, स्वराज्याचे चिटणीस म्हणून आम्ही इथे आलो.